सातारा जिल्हा परिषद अंतर्गत मान पंचायत समिती ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारे शेकडो टँकर गळक्या अवस्थेत आहेत। टँकरमधून पाणी सांडल्याने शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल होत आहेत। मान तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून शेकडो टँकरद्वारे शासकीय पाणी पुरवठा केला जातो। पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच पाणी पुरवठा करणारे टँकर गळक्या अवस्थेत असून मान पंचायत समितीचे अधिकारी बघ्याच्या भूमिकेत दिसत आहेत। शासन पाणी पुरवठ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना पाणी पुरवठ्याचे अधिकारी नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत। विहिरी कोरड्या पडल्या असून जनावरांना चाऱ्यासह पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभागाचे अभियंता व्ही.एस. मडके ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत। गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या पंचायत समितीत पाणी पुरवठ्याचे 3-13 वाजले असून ते दुर्लक्ष करत आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारसंघात पाणी आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, परंतु उन्हाळ्यात काही ठिकाणी उष्णतेची दाहकता वाढल्यास शासकीय टँकरने पाणी पुरवठा केला जातो। यात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी ठेकेदाराला मदत करत जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊन बिले काढण्याचा प्रयत्न करतात। यात मोठा भ्रष्टाचार होत असून ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या व शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पुसणाऱ्या मान पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन ठेकेदार व अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।